श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत मंडळी? सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता इथं गरम गरम मेंदूवडे तळले जात आहेत. तर हे आहे बालाजी स्नॅक्सचं, हे अन्नाची इडली म्हणून फेमस आहे. हे समर्थनगरमध्ये मिळते आहे, तिथं स्वामी समर्थ नगरपाशी. आम्ही नेहमी तिथूनच आणतो. मग काय संडे स्पेशल म्हणल्यावर चला साहेबांना लुटायचा टाईम आला होता, तर मस्त अशा इडल्या घेऊन आलो होतो आणि सगळ्यांना वाटून द्यायचं काम हे लेकीचं चालू होतं. पहिले तर त्याआधी तिनं सांबार काढून घेतलं एका बॅगमधलं दिलेलं भांड्यात, आणि चटणी पण काढून घेतली. हे बघू शकता, एक चटणी आणि सांबार. आणि ते चटणी आणि सांबार खूप असं भरपूर देतात की खाऊन पुरून उरली पाहिजे अशी एवढी ती चटणी आणि सांबार देते. आणि नंतर मग इथं वाटून सगळ्यांना 2 इडल्या आणि मेंदूवडे 2-2 असे आलेले होते. आणि त्यामध्ये माझं फेवरेट म्हणजे हे डाळवडे, मिक्स डाळीचे वडे. हे डाळवडे कोणी बी खाल्लं ना तर इतकं टेस्टी लागेल, परत ते माणूस ते खाल्लंच पाहिजे असे हे डाळवडे आहेत. माहीत नाही साऊथ इंडियनवाल्यांचे इडल्या आणि मेंदूवडे हे कसे काय टेस्टी बनतात, आपले असे बनत नाही. तर इथं मला वाढून द्यायचं काम चालू होतं, कारण सध्या आरामाच्या सुट्टीवरचे दिवस होते माझे. म्हणलं चला आयते दिवस खायची वेळ आहे तर खाऊन घ्यायचं आपलं. महिन्यातले 3 दिवस ते 4 दिवस मज्जा असते आपली. आणि इथं मस्त असं तिनं सांबार वाढत होती भरपूर असं. मी काय तिला थांब म्हणतच नव्हते, वाढत राहा म्हणलं. शेवटी वाटी भरली आणि नंतर मग थोडीशी जागा वाटीत शिल्लक राहिल्यावर मग तिनं 2 चमचे त्याच्यामध्ये चटणी टाकली. मग काय आता ही सांबार आणि चटणी खाऊन घेतलं. नंतर तिनं ही आपलं आमोशा होती तर तिनं दीप वगैरे लावलेलं होतं, म्हणजे धूप आपलं हळदीचं लेपन केलं आणि फुलवाती अशा पाजळलेल्या आहेत. आणि आज छोटीशीच रांगोळी काढली, कारण जास्त पसरून काढले की बरं वाटत नाही लोकांना, रांगोळी मोडतेत, घाण करून टाकतेत. आणि मग काय दुपारच्या जेवणाला डाळीची आमटी आणि मस्त भात बनवला होता आणि भाजी बनवली होती. त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी होती. भाजी कशाची होती तर भाजी स्पेशल मेनू होता, म्हणजे भाजीमध्ये ढेमसेची भाजी होती आणि शिळा भात गरम केलेला होता, जिरा राईस. मस्त गरम गरम आमटी भात खूप छान लागत होतं. आणि ही शेंगदाण्याची चटणी होती सोलापूरची आपली, आणि ही ढेमसाची भाजी. ही छान असं मस्त बनवून दिलं होतं लेकीने. आणि मग काय गरमागरम ताव दिला त्याच्यावर. मग भुकेच्या ताव्यात किती खातं माणूस आणि किती नाही तेच कळत नाही. मग काय संध्याकाळी साहेब घरी आले आणि मग आठवड्याचा बाजार हाट होता आपला. खूप दिवसातनं बाजारात गेलो होतो. म्हटलं चला आज बाजारात चौघंजण मिळून जाऊया. आणि खरंच आम्ही चौघंजण मिळून बाजारात गेलो. तर बघू शकताय तुमच्याकडे असा आठवड्याचा बाजार भरतं का? इकडं आमच्या इकडं तर असतं. पुण्यात सिटीत असलं तरी पण आठवड्याचा बाजार भरला जातो, कारण आउटसाईडला आहे अजून ही पद्धत. आणि मग काय ही भाजी बघू का ती भाजी बघू, पण पहिले गेल्या आंब्याचं सीझन चालू असल्यामुळं भरपूर अशा आंबेच बघायला भेटले. आणि मग नंतर ह्या काकांकडनं भेंडी घेतली, तर भेंडी खूप स्वस्त होती. आणि भरपूर आंबे बघा किती दिसते ते. आणि मग भेंडी घेतली त्यांच्याकडनं. तशीच मिरची पण घेतली. म्हणलं द्या आता ही मिरची आणि भेंडी. तसंच लोक बसलाय वाट बघत की काय काय घेते हिनं आणि कशी कशी घेते ती, कारण त्याला पण आता बऱ्यापैकी भाजीतलं समजत आहे. आणि साहेब काय आमचे लुडबुड काहीतरी वेगळंच चाललं होतं त्यांचं. इथं बघू शकताय. त्यानंतर इकडं खाण्याचे पदार्थ पण होते. कारले घेतले, भेंडी घेतली त्यांच्याकडनं आणि सिमला मिरची घेतली. छोटी छोटी सिमला मिरची भरून खूप छान होती. एवढं सगळं बाजार घेतल्यानंतर मग भूक लागली आणि मग एक ठिकाणी पाणीपुरी खाल्ली. एक ठिकाणी नाही खाल्ली, गोकुळ स्वीट होममध्ये ही पाणीपुरी खाल्ली. तर ही पाणीपुरी खूप टेस्टी होती. पोरांनी खाल्लं रगडा पॅटीस आणि मी खाल्ली पाणीपुरी. काय आज माहीत नाही साहेबांचं काय मूड झालं होतं, फुल फॅमिली एन्जॉय करत होतो. आणि ही अशी पाणीपुरी खाल्ली आणि मग लॉंग राईडला गेलो अशा ठिकाणी की मला पर्स घ्यायची होती. तो काही व्हिडिओ काढलाच नाही. म्हटलं चला आता जिथंपर्यंत आलो तेवढा तर व्हिडिओ काढू. असं रिक्षात फिरायला भेटतं. आणि मस्त फिरून आलो. मग घरी आल्यानंतर संध्याकाळचं तिचं दिवाबत्ती वगैरे करायचा कार्यक्रम चालूच होता, कारण काय करणार आहे, मला करायचं नसल्यामुळं सगळं तिच्यावर ओझं पडलं. आणि मग नंतर हे असे 33 दिवे दान केले. आणि हे 33 दिवे का लावले, तर 33 देवांना आपलं हे अधिक मासाचं दिवे लावायची काहीतरी होतं, ते लावलं मी. माहीत नाही ह्याचं काय आहे ते, पण मी लावलं हे. आणि हे करून घेतलं. खूप छान वाटलं, समाधान वाटलं असं काही केल्यावर. आणि लेकीने ही देवपूजा केली होती. तर श्री स्वामी समर्थ. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा.